अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. स्वयमहो ज्ञानामृतेनावृतम् वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. शंकर मौली निवासिनी विमले, मम मतिरास्तां तव पद कमले. भागीरथी सुखदायिनी मातस, तव जल महिमा निगमे ख्यातः. नाहं जाने तव महिमानं, त्राहि कृपामयि मामज्ञानम्. आता मी पाठवली म्हणा अमृतानुभवची, त्याच्यातनं बाहेर पडला तर तिथे दिसेल आजची लिंक पाठवलेली. तिकडे बरेच जण सगळे तसेच होते. मग मी म्हणलं ना ते तिथे, ते म्हणे तुम्ही यांना सांगा तिकडे या म्हणून. काय करूया आता, सुरू ठेवू का नाही? मी पण आता ते 17-18 वालाच ऐकत होती चुकून. हो ना, हो माझे तेच झालं. जाऊ दे आता, गंमतच झाली आजची. हरिपद पाद्य तरंगिणी गंगे, हिमविधुमुक्ता धवल तरंगे. दूरी कुरु मम दुष्कृति भारं, कुरु कृपया भवसागर पारं. तव जलममलं येन निपीतं, परमपदं खलु तेन गृहीतं. मातर्गंगे त्वयि यो भक्तः, किल तं द्रष्टुं न यमः शक्तः. पतितोद्धारिणि जाह्नवी गंगे, खण्डितगिरिवरमण्डितभङ्गे. भीष्मजननि खलु मुनिवरकन्ये, पतितनिवारिणि त्रिभुवनधन्ये. कल्पलतामिव फलदां लोके, प्रणमति यस्त्वां न पतति शोके. पारावारविहारिणि गंगे, विबुधवधूकृततरलापाङ्गे. तव कृपया चेत् स्रोतस्नातः, पुनरपि जठरे सोऽपि न जातः. नरकनिवारिणि जाह्नवी गंगे, कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे. परिलसदङ्गे पुण्यतरङ्गे, जय जय जाह्नवी करुणापाङ्गे. इन्द्रमुकुटमणिराजितचरणे, सुखदे शुभदे सेवकचरणे. रोगं शोकं पापं तापं, हर मे भगवति कुमतिकलापं. त्रिभुवनसारे वसुधाहारे, त्वमसि गतिर्मम खलु संसारे. अलकानन्दे परमानन्दे, कुरु मयि करुणां कातरवन्दे. तव तटनिकटे यस्य हि वासः, खलु वैकुण्ठे तस्य निवासः. वरमिह नीरे कमठो मीनः, किं वा तीरे सरटः क्षीणः. अथ गव्यूतौ श्वपचो दीनो, न पुनर्दूरे नृपतिकुलीनः. भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये, देवि द्रवमयि मुनिवरकन्ये. गंगास्तवमिममलं नित्यं,
पठति नरो यस्य जयति सत्यम येषां हृदये गंगा भक्तिस् तेषां भवति सदा सुखमुक्तिः मधुरमनोहर पञ्जटिकाभिः परमानन्दकलितललिताभिः गङ्गास्तोत्रमिदं भवसारं वाञ्छितफलदं विदितमुदारं शङ्करसेवकशङ्कररचितं पठतु सुखी स्तव इति च समाप्तः इति गंगास्तोत्रम संपूर्णम. आज दशहरा गंगा दशहराला प्रारंभ होतोय म्हणून गंगेला आपण प्रार्थना केलेली आहे की माझं सगळं पाप ताप माझं अज्ञान हे सगळं दूर कर आणि तुझ्यासारखं आम्हाला पवित्र जीवन जगायला मिळू देत. गंगेची एक छोटासा प्रसंग तुम्हाला माहिती असेल की गंगासुद्धा सज्जनांची संगती कशी मागत असती. मला खरं सांगायचं होतं मगाशी की गंगेच्या तीरावरून नारद एकदा चाललेले असतात आणि गंगेला खूप आनंद होतो की आता हे नारद मुनी येतील माझ्या जलात स्नान करतील. तर नारद मुनी बाजूबाजूनं जायला लागतात. तर ते म्हणते अहो मुनिवर्य तुम्ही माझ्या जलात स्नान करा ना. तर ते म्हणतात मला गंगा जलात स्नान करायची गरजच नाही, आम्ही नामगंगेत रोज स्नान करत असतो. ते म्हणे तुम्हाला गरज नाही. ती म्हणते मला तुमची गरज आहे, मला पवित्र व्हायची गरज आहे. का तर माझ्यामध्ये कोट्यवधी असंख्य लोक पापी लोक त्यांचं पाप सगळं जलामध्ये माझ्या सोडून देतात आणि माझं म्हणून जल अपवित्र होतं आहे. तर मला पावन करण्याची तुमच्यामध्ये शक्ती आहे, तर तुम्ही माझं हे जल पवित्र करा असं गंगेनं विनंती केली. आणि म्हणून मग नारदांच्या लक्षात आलं की सज्जनांचं किंवा संतांचं सहवास किंवा हे किती आवश्यक असतो आणि तो त्याच्यातून आपल्या लक्षात येतो. आता अमृतानुभवाच्या 20व्या ओवीकडे आपण जाणार आहोत. काल 19-20 पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचा थोडासा आढावा घेऊया आणि त्या कालच्या ओव्या सगळ्यांना खूप आवडलेल्या होत्या. काहीतरी आपल्याला उदाहरण एखादी गोष्ट सांगितलं की ती गोष्ट पटते. तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या परमात्म्याला नमस्कार करते. आज सावरकरांची जन्मतिथी आहे, जन्मदिवस आहे. त्यांनासुद्धा आपण वंदन करूया. कोटी कोटी प्रणाम. कारण त्यांच्यासारखे स्वातंत्र्यवीर झाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या भारत देशासाठी त्यांनी वैयक्तिक कुटुंबाचा किंवा सगळ्या संसाराचा हा त्याग केलेला आहे. जगासाठी देशासाठी मातृभूमीसाठी जगण्याची ही आपल्याला प्रेरणा देणारे असे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांना कोटी कोटी प्रणाम. काल आपण 18 आणि 19 पाहिलेलं होतं की दोही दांडी एकची श्रुती, दोही फुली एकी धृती, दोही दीपी दीप्ती एकची जैसी, दोही गोठी एकीची गोठी, दोही डोळा एकची दिठी, तेवी दोघी जिही सृष्टी समजते. सगळं दोन आहे पण त्याच्यातून एकच निर्माण होतं. तसं आपलं जे द्वैत आपल्याला दिसतं याच्यातून आपल्याला एकत्वाकडे जायचं आहे. हा संदेश, हा अनुभव ज्ञानदेव आपल्याला देत आहेत. आता पुढं ते सांगतात. अजून एक उदाहरण देतात. खूप सोपं आणि छान असं उदाहरण आहे जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. दावोनी दोन्ही पण, बघा आता 20वी ओवी. दावोनी दोन्ही पण एक रसाची आरोगण, एक रसाची आरोगण, करीतसे मेहुण अनादिजे. आपल्याला मेहुण घालायची माहिती आहे, पती आणि पत्नी. इथे त्यांनी मेहुण शब्द तसा वापरलेला आहे बघा की दावोनी दोन्ही पण, यांच्यामध्ये दोन पण दिसते आपल्याला, द्वैत दिसते. पण एकरसाचे आरोगण, आरोगण म्हणजे भोजन. पण या द्वैताचा आभास दाखवून आपल्याला काय दिलं जाते तर एकपणाचे आरोगण, जणू काही एकपणाचं भोजन हे आपल्याला दिलं जाते. करिता आहे मेहुण, हे मेहुण म्हणजे हे प्रकृती पुरुष, हे पतिपत्नी म्हणू आपण. हे अनादी स्थितीत, अनादी अशा अवस्थेत द्वैताचा आभास करतायत, आभास दाखवतायत आणि स्वरूपाचा, एकरूपाचा आनंद आपल्याला देत आहेत. आणि ते कसं आहे मेहुण? अनादी जे दाऊनी दोन्ही पण, दोनपणा दाखवत आहेत, द्वैताचा भास करतायत, भास दाखवत आहेत
आणि एकरसाचे आरोगण. परंतु एकरसाचंच भोजन जणू काही ते आपल्याला देत आहेत. आणि करीत आहे मेहुण अनादी, जे हे अनादी असं मेहुण आहे, ही जोडपं आहे, अनादी आहे. ते आत्तापासून आत्ता नाही जन्माला आलेलं, ते अनादी आहे. परमात्मा अनादी आहे, अनंत आहे. तसंच ते पण आहेत. आणि या दोन प्रकृती पुरुषांना आपल्या म्हणजे ते प्रकृती आणि पुरुष हे आपल्याला एकत्वाचं जेवण देत आहेत, एकत्वाचं भोजन देत आहेत. आणि त्याचं आपण म्हणजे एकत्व कशाचं? ब्रह्मरसाचं पान, अद्वयानंदाच्या रसाची गोडी अशी ते आपल्याला चाखवत आहेत. आणि त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे असं इथे ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत की ही जोडी आहे ती अनादी आहे, पूर्वीपासून आहे, ती आत्ताच निर्माण झालेली नाही आहे. आणि त्यांच्यापासून आपल्याला हा आनंद घ्यायचा आहे, एक रसाचा आनंद घ्यायचा आहे. तो आपण घेऊयात. हे दाम्पत्य किंवा मेहुण हे अनादी, त्याच्या ठिकाणी अनादित्व आहे आणि आपल्या ठिकाणी असं दोन पण दाखवतं आहे. ते फक्त पण एकच भोजन देत आहेत ब्रह्मरसाचं. बाकी आपल्याला आता ते ब्रह्मरस मिळाला ना एकदा, जसं अमृत मिळालं की बाकीच्या अन्नाची किंवा बाकीच्या कशाची गरज नाही, तसे हे ब्रह्मरस म्हणजे हे अमृतच आहे, ब्रह्मरस आहे. तो प्राशन केला एकच आहे. आणि ते एकाच रसाचं आपण भोजन घेतलं किंवा खाल्लं की आता आपल्याला दुसरं काहीही लागणार नाही. मग आपल्यातलं दोन पण संपेल. म्हणजे त्यांनी दोन पण दाखवले, पण ते खरं एक रसच आहेत किंवा परस्परांना ते ब्रह्मरसाचंच भोजन देतात. तसं आपल्यालाही ते ब्रह्मरसाचंच भोजन देत आहेत. आता दाऊनी दोन्ही पण ते कोण आहेत? तर ज्ञान आणि वृत्ती किंवा शिव आणि शक्ती. ज्ञान आणि श्रुती, ज्ञान आणि वृत्ती दोनपणे मात्र दिसती, परी स्वानंद प्राप्ती एकच अशी एकची, असे 64मध्ये गुलाबराव महाराज म्हणतात की ज्ञान आणि वृत्ती किंवा शिव आणि शक्ती हे दोन पण दिसते, पण ते एका स्वानंदाच्या प्राप्तीकरताच आहे. आपलाच आनंद आपण विसरलेलो आहे. काय म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. आपल्याच घरात सगळा आनंद होता. मला आत्ता एकदम 7वी 8वीतली कविता एकदम आठवली. अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरसी बाजारी. फार सुंदर कविता होती. अमृत घट भरले तुझ्या घरी. एकच कडवं म्हणते. वडील वाचती गाथा पोथी किंवा आई वळीते वाती, काल तिथे तू क्रमिलास किती, का का वणवण फिरसी बाजारी. अमृत घट भरले तुझ्या घरी. खरा आनंद आपल्या घरात असतो. लोक पिक्चर बघायला जातात, शो बघायला जातात, ट्रिपला जातात, पार्ट्यांना जातात, पण घरात आपल्या आईवडिलांबरोबर सुसंवाद साधायला वेळ नसतो. सगळीकडे आपण द्वैताचाच अनुभव घेत असतो. आता इथं सुद्धा ते सांगतायत की स्वानंदाचा अनुभव, ब्रह्मरसाचा अनुभव तो एकच आहे. तो एकच घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. हे जरी दोघंजण वेगळे दिसत असले, भासत असले, भासवत असले, वेगळे पण दोन पण आपलाच आनंद भोगण्यासाठी परब्रह्म ही वस्तू परमानंदरूप आहे. आणि तिथे फक्त आपल्याला या ज्ञान आणि वृत्तीचा, शिव आणि शक्तीचा, प्रकृती आणि पुरुषाचा भास होतो. पण परमानंद प्राप्तीत ते एकरूप होऊन जातात. मग ते वेगळं दिसत नाहीत बरं का. जेव्हा परमानंदाची प्राप्ती होणार आहे, परब्रह्माची प्राप्ती होणार आहे, तेव्हा हे द्वैत कधीच संपणार आहे, काहीच उरणार नाही. ज्ञानदेवांनी 8व्या अध्यायातही फार सुंदर सांगितले. तुमच्या आमच्यापैकी जे कोणी अभ्यासत असतील
तो अध्याय तर पुन्हा एकदा आठवा जरा, की ही सगळी आवरणं आहेत पंचभूतांची, सगळी शरीराची ही जणू काही खोळ आहे, घोळ आहे, खोळ घातलेली आहे आपण. पण आतमध्ये जे परमात्म तत्व आहे ते एकदा दिसलं की मग या शरीराच्या सुखाची, शरीराच्या प्रेमाची काहीही भूल आपल्याला पडत नाही. आपल्याला सगळं फक्त केवळ सुख, परमसुख, जे कायमचं सुख आहे ते आपल्याला मिळू शकतं. म्हणून त्याचाच फक्त अभ्यास धरूया, किंवा त्याचाच काय म्हणू आपण, ध्यास धरूया, ध्यास. आता हे काय म्हणतात बघा, यदी कुलकर्णी वीय कुलकर्णी, ते म्हणतात हे अनादी जोडपं आहे. ते बाह्यता दोनपणा दाखवतं पण ब्रह्मरसाचं पान करतं. म्हणजे अद्वयानंद रसाची ते गोडी आपल्याला देत असतं. आता अमृतानुभव, गिरवाण अमृतानुभवात काय म्हणतात बघा, स्वामी अनादिमिथुनम चैतत, अनादिमिथुनम चैतत, चैतत म्हणजे च येतात, हे अनादी आहे. मिथुन म्हणजे जोडपं. प्रकृती प्रत्ययात्मकम, प्रकृती आणि प्रत्यय, प्रत्यय म्हणजे ज्ञान म्हणजेच पुरुष. प्रकृती पुरुषात्मक असं जे हे मिथुन आहे, एकत्रैक रसम भुंगते, एकाच एक रसाचा उपभोग घेतात. द्वैतम संदर्शचात्मनः, पण आपलं द्वैत दाखवत आहेत, केवळ दाखवत आहेत. आता मला सांगा, आरशात आपली प्रतिमा दिसते, मग तो आणि मी वेगळे आहोत का? नाही. तसे हे प्रकृती पुरुष वेगळे नाही आहेत, पण त्याचं जणू काही परमात्म्याचं जणू काही प्रतिबिंब आहे आणि ते आपल्याला वेगळे भासत आहेत. पण खरं म्हणजे ते दोन्ही मिळून एकाच रसाचं आरोगण करतात, भोजन करतात, आस्वाद घेतात, आणि हे जणू काही अनादी मेहून आहे. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा, शिवशक्ती रूप अनादी मेहूण, ऐसे दोनपण दाखवोनी, एक रसाचाच भोगिते आनंद, असे स्वयंसिद्ध स्वरूपी जो. एक रसाचाच भोगिते आनंद, असे स्वयंसिद्ध स्वरूपी जो. जो स्वयंसिद्ध आहे, त्याला कोणी बनवावं लागत नाही, कोणाला काही घडवावं लागत नाही, तो उपजतच आहे, अनादी आहे, अनंत आहे. आणि एक रसाचा ते दोघंजण म्हणजे ते जे आहे हे परमतत्व, ते एक रसाचा आनंद घेत असतं. खरे ते भिन्न नाहीच आहेत, पण आपलं त्यांच्यावर हे द्वैत अज्ञानामुळं मानत असतो. आता बघा ना, माझी भूक, माझी तहान, मला सगळं फिरणं, माझं झोपणं, हे जे देहाचं आहे हे सगळं आपण पुरवत राहतो. पण त्या अंतरात्म्याची कधी आपल्याला आठवण होतीये का? त्याच्यामुळं आपलं हे सगळं चाललेत व्यापार, याची जाणीवच नाही. परमात्म्याची तर मुळीच नाही. परमात्मा आणि आत्मा एकच आहे, फक्त हा आत्मा शरीरात असल्यामुळं त्याला सगळं हे भोगावं लागते, आणि परमात्म्याला हे काहीच भोग नाही आहेत, कुठलेच नाही आहेत. पण मग हे आपण कधी समजून घेणार आणि या अज्ञानातून कधी बाहेर पडणार? जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे जे ब्रह्मानंद जो आहे, किंवा हा जो एक रस आहे, अद्वयानंद आहे, द्वैत नसलेला जो आनंद आहे, तो आपण हा भोगायचा आहे किंवा तो अनुभवायचा आहे. आता 21वी ओवी बघूया. आहे का वेळ? नाही तर मग उद्याला घेऊया. सगळ्यांना थोडा हे झाली, धावपळ झाली इकडे तिकडे जाण्यामध्ये, तर त्याबद्दल काय म्हणूया. आता माझीच चूक आहे खरं म्हणजे. मी ती लिंक पाठवली नसती तर तुमचा घोटाळा झाला नसता. ती दासबोधाची लिंक होती आणि ती सगळ्यांना कळावी, तुमच्यापैकी कोणी त्याच्यात जॉईन व्हावं म्हणून ती पाठवलेली होती. आणि मी स्वतः त्याच्यात जॉईन झाले आणि तुम्ही सगळे त्यात आलेले दिसले, तो घोटाळा झालाच नसता. आता काय म्हणतात बघा, जे स्वामीची या सत्ता, वीण सोनेणे पतिव्रता, जिये विण सर्व करता काही ना जो. आता ही जी शक्ती आहे ही कशी आहे? स्वामीची या सत्ता,
म्हणजे त्या शिवाच्या सत्ते वाचून फक्त हा जो वीण शब्द पुढा घेतलाय ना तो आपल्याला काढायचा, म्हणजे मग ती ओवी आपल्या लक्षात येते. सत्ता वीण म्हणजे सत्तेशिवाय. वीण शब्द त्याला तसा एकट्याला अर्थ नाही आहे. याच्या विना जो म्हणतो ना आपण, त्याच्या विना ती राहू शकत नाही, तो विनाऐवजी वीण. तर सत्ता वीण असो नेणे पतिव्रता, स्वामीची या सत्ता वीण असो नेणे पतिव्रता. आपण त्या ओवीच्या नियमानुसार तिथं ते 8 शब्द झाले, 8 म्हणा 7 जे आहेत ते, आणि त्यामुळं तिथून पुढे अर्धा भाग तो दाखवला जातो. तर स्वामीच्या सत्तेशिवाय, शिवाच्या सत्तेशिवाय शक्तीला पतिव्रता पण येत नाही. पती आहे तोपर्यंतच तिला पतिव्रता म्हटलं जातं. पतीनंतर मग तिला ते हे मिळत नाही, तो मान मिळत नाही. आणि जिये विण सर्व करता काही नाजो. इथे मात्र जिये विण हे विण जोडून घेतलं. जिये विण म्हणजे जिच्या वाचून, सर्व करता काही नाजो, जो काही करता नाही. म्हणजे शिवाला सुद्धा जे सर्व करतेपणा आलेला आहे, त्याला सगळं कर्तृत्व जे मिळालेलं आहे ते तिच्याशिवाय मिळणार नाही. जिच्या वाचून शिवाला सर्व करतेपणा येतच नाही, आणि शिवा वाचून तिला पतिव्रतापणा येत नाही. म्हणजे ज्या स्वामींच्या म्हणजे पुरुषाच्या सत्ते वाचून प्रकृतीचं अस्तित्व नाही, जसं पती मरण पावल्यानंतर त्याच्या पश्चात तिला कोणी पतिव्रता म्हणत नाही, कारण पती असेपर्यंत ते व्रत आहे, पतिव्रत पाळणारी पतिव्रता. सीतेचं बघा, वनात गेली तरी ती पतिव्रता होती, कारण रामाबरोबर होती, आणि पतीबरोबरच सहगमन करते. पूर्वीच्या काळी हे सहगमन होतं, आता सहगमनाची परवानगीच नाही आहे, किंवा ते तसं योग्यही नाही आहे. काळानुसार आपण बदलायला हवं. पण पतीबरोबरच जेव्हा ती सहगमन करायची, म्हणजे पतीबरोबर असणं हेच मान्य होतं. तिचं जे अस्तित्व आहे किंवा तिचं जे राहणं आहे ते पतीबरोबरच असतं. म्हणजे ही प्रकृती आहे, तिची सत्ता या पुरुषाच्या सत्ते वाचून नाही. पण व्हाईस वर्सा म्हणतात तसं पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा जगदादी सगळं कर्तृत्व जिच्या साह्या वाचून नाही. जे प्रकृतीचा अभाव झाला तर पुरुष हा असंग उदासीन स्थितीत राहतो. म्हणजे असंग शस्त्रेण दृढेन, ते असंग शब्द तिकडचा फक्त इथं घ्या, की तो असंग असतो, उदासीन असतो, आणि त्यामुळं दोघांचं मिळूनच एकत्रित राहणं. आता पहिले जे आपण 10-12 ओव्या पाहिल्या होत्या की सगळं त्या दोघांचं एकत्रितच आहे, एकपणच आहे. आणि कालच्या ओव्यांतून आपल्याला ते जास्त पटलेलं आहे की 2 विणांचा ध्वनी एकच, किंवा 2 दांड्यांचा ध्वनी एकच, 2 दिव्यांचा प्रकाश एकच, अशी सगळी जी उदाहरणं पाहिली. 2 ओठांचा शब्द एकच आणि 2 डोळ्यांची दृष्टी एकच, तसे या दोघांचं ऐक्यच आहे. एकमेकांशिवाय ते उदासीनच असतात. म्हणजे पुरुषही उदासीन असतो आणि प्रकृतीही अशी अपूर्णच असते. मग त्या दोघांचं ऐक्य कसं आहे ते अजून पुढच्या ओवीत सांगतात, ते आपण उद्या बघूया. त्याच्यावरचा अमृतानुभव किंवा हे जे आहे सगळं ते उद्याच बघू. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणणार आहे कुणी? दुसरं कर्म म्हणा ना. हां बरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं
नवं तदीयं वयः क्वचाल्पं. पुन्हा बघा, गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं. क्वाम्बुधी, क्व अंबुधिकल्पं. हा. क्वाम्बुधिकल्पं, कल्पन म्हणायचे, कल्पन. नवं तदीयं वयः क्वचाल्पं. वयः क्वचाल्पं विषय्य विपदां व्रात्यमनल्पं. वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. रोज आता हेच कडवं म्हणा. हो, म्हणजे हे हो. पण चालेल चालेल. पहिल्या बरं, कुणी आरती म्हणते तुमच्यापैकी? कोणी म्हणा आरती म्हणू कोणी. हो, म्हणा म्हणा, म्हणा. म्हणा. हं. आरती ज्ञानधारा कैवल्य तेजा देवीचे साधु वेद समाजा राजा लोकले ज्ञान जगी इचने अवतार नाव ठेवी ज्ञानी हार ज्ञान राजा. कनकाचे ताट करी ओव्या गोपी कानारी नारद तुंबरू सामगाय ठाकरी हारत ज्ञान राजा. प्रगट भुयवोती विठोने राम जनार्दनी पायी मस्त कठीरे आरती ज्ञान राजा. महाकैवळ तेजा सेवी साधु संत मनुवेद माझा भारत ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. रुपालीताई तुमचं माईक चालू करा. मीच केला होता म्यूट. हा हा, बर बर. आवाज येत होता. हा नाही, आता फक्त हे करते, जयोस्थिते किंवा नेमधसीच्या 2 ओळी म्हणते, कारण आता तिकडे म्हणून झालेलं आहे, पण इकडच्या लोकांना ऐकायला मिळावं. आज सावरकरांची आपण जन्मतिथी साजरी करतोय ना, की तुमच्यापैकी कुणाला म्हणायचं असेल तरी चालेल. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदाची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखती. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. जयोस्तुते 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 श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. धन्यवाद. उद्याला भेटूयात. आम्ही अंदमानला गेलो होतो तेव्हा त्या खोलीमध्ये पण हे म्हटले होते आम्ही. हा, मग आत्ता म्हणायचं होतं ना, जेल मधल्या. हा, आम्ही पण तिथं छान वाटलं होतं. योगायोगानं आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी आम्ही तिथे होतो. खरंच आहे, ते डोळ्यासमोर दिसतं ना तिथं. रोजची ना ती जे असे शेवटचे अक्षर असलेली लिंक आहे
ती सेव्ह करून ठेवावी. नाही, आणि आता मी आणि काय ते करते, लक्षात आजची आहे ती ठेवा. कट करून टाकते, म्हणजे बरोबर. मग डिलीट केली की त्यांचा प्रश्न नाही येणार. तू तुमचा माईक म्यूट आहे रुपाली ताई. आजची जी लिंक आहे ना ती पाठवलेली दासबोधाची ती डिलीट करून टाकूया.